तर या सगळ्या प्रकारावर विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। राज्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते आहे आणि सत्ताधारी आमदार विशेष करून पोलीस स्टेशनमध्ये कायदाच हातात घेत असतील आणि सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, तर या राज्यातील जनतेने कोणाकडे बघायचं? प्रशासन, शासन हमारे पीछे, आणि त्यामुळं आम्हाला कोणाच्या बापाची भीती नाही, ही जी भाषा आहे, ही भाषा जर अशीच वाढत गेली तर मला वाटतं की महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील एकूणच वातावरण हे अत्यंत घातक विदारक होईल। जशा जशा निवडणुका जवळ येतील तशा तशा या लोकांचे आपसातील मारामाऱ्या, गोळीबार, खून हे सगळं भविष्यात तुम्हाला बघायला मिळेल। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून माफिया आणि गुंडांचं राज्य सुरू आहे। मुळात महाराष्ट्रात जे राज्य आणलेलं आहे ते झुंडशाही आणि गुंडगिरीतून आणलेलं आहे, कायदा आणि घटनेचा मुर्दा पाडून आणलेला आहे, पैशांचे ठोक व्यवहार करून हे सरकार आणलं आहे। उद्याच्या निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूरसह ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक तुरुंगातल्या गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांची पैदास सुरू झालेली आहे। हे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार सांगतो आहे। देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ जी आहे कुई करणारी आमच्या विरोधात, आता त्यांनी याच्यावर बोलावं। राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे। कॅबिनेटमध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आहे। पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की, आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय? गुंडा राज आहे, हे महाराष्ट्र आहे। पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन झाली पाहिजे। मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे। मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय। भाजपचा हा गुंडाराज आहे, राज्यातल्या सरकारमध्येच गुंडाराज आहे। जनतेचे पैसे लुटणं आणि सरकारी जागा हडप करणं, पैसा कमवणं आणि या सगळ्या व्यवस्थेचा जो माज आलेला आहे तो आपण भाजप आणि शिंदे आणि अजित पवार या अशा गटामध्ये आपण पाहतो आहे। राज्यामध्ये कायदा व्यवस्था संपलेला आहे, गुंडाराज राज्यात सुरू झालेला आहे। शाहू फुले आंबेडकर विचाराला काळीमा फासण्याचं पाप भाजप प्रणित येड्याचं सरकार महाराष्ट्रात करताना आपण पाहतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।